श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, काही लोकांच्या जीवनात सातत्याने कर्ज घेण्याची वेळ येत असते. त्यांच्याकडे असणारे पैसे जास्त वेळ टिकून राहत नाहीत. मग त्यांना त्यांच्या गरजेनुसार हे कर्ज घ्यावे लागते. पण नंतर कालांतराने हे कर्ज कमी होण्याऐवजी वाढतच जाते. मग तो व्यक्ती एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेतो, दुसरे कर्ज फेडण्यासाठी तिसरे कर्ज घेतो. अशी ही कर्जाची साखळी वाढतच जाते. त्याला नकळत तो या साखळीत असा अडकतो की त्याला यातून बाहेर येण्याचा रस्ता सापडत नाही. आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. आपण या व्हिडिओमध्ये कर्जमुक्त कसं व्हायचे यासाठी स्वामींची विशेष सेवा बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, कर्जमुक्तीसाठी 4 प्रभावी सेवा उपाय आहेत. ही सेवा सुरू करताना 7 गुरुचरित्र पारायण, 51 वेळा घोराष्टक स्तोत्र म्हणायचं आहे व 3 माळ श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. प्रथम उपाय आहे गायत्री मंत्र जप. या उपायांमध्ये आपल्याला 5 रंगाचे गुलाब व एक पांढरे वस्त्र लागणार आहे. हे वस्त्र 1.5 मीटर घ्यावे. त्यानंतर आपण सगळे गुलाब या कपड्यांमध्ये ठेवायचे आहेत आणि गायत्री मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. जप करता करता आपण या कपड्यास बांधायचे आहे. जप पूर्ण झाल्यावर या कपड्याने बांधलेले गुलाब वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचे आहे. हा उपाय केल्यावर काही दिवसातच तुम्हाला जाणवेल की आपल्यावरील कर्ज कमी होत आहे. ज्या व्यक्तींवर कर्जाचे ओझे अधिक आहे त्यांनी 1 माळ गायत्री मंत्र जप दररोज करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. दुसरा उपाय. हा उपाय करण्यासाठी आपल्याला नारळ आणि काळा धागा लागेल. आपल्या उंची एवढा काळा धागा घ्यायचा आहे व तो धागा नारळावर गुंडाळायचा आहे. त्यानंतर नारळाची पूजा करायची आहे व पूजा झाल्यानंतर वाहत्या पाण्यात नारळ सोडायचा आहे. हा उपाय फक्त शनिवारीच करायचा आहे मित्रांनो. तिसरा उपाय आपण पाहतोय आता. त्यामध्ये मसूर डाळ देवाला अर्पण केल्यावर देखील आपल्यावरील कर्ज हे कमी होते. हा उपाय करण्यासाठी 21 सोमवार किंवा मंगळवारी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करायचे आहे. डाळ अर्पण करताना ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. चौथा आणि शेवटचा उपाय म्हणजे नारळ आणि चमेलीचे तेल घ्यायचे आहे. चमेलीच्या तेलामध्ये सेंदूर मिक्स करून एक टिळा बनवायचा आहे. त्या टिळाने नारळावर स्वास्तिक बनवायचे आहे. त्यानंतर हा नारळ मारुतीला अर्पण करायचा आहे. या नारळासोबत मारुतीला नैवेद्य द्यावे आणि सोबत ऋणमोचक मंत्र स्तोत्र वाचायचा आहे. हा उपाय केल्यावर आपल्याकडे धन येण्यास सुरुवात होईल, ज्यामुळे आपण आपल्या वरील कर्ज परत करू शकू. वरील सर्व उपाय तुम्ही करून बघा. तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल व तुमचीही कर्जातून मुक्तता नक्कीच होईल. श्री स्वामी समर्थ.